देवीचं मळवट भरून कार्याला सुरुवात होते आणि ती सुरुवात माझ्यापासूनच झाली होती। सगळ्यात पहिला माझा मळवट भरला, त्यानंतर मी सर्वांचा मळवट भरवायला सुरुवात केली। या आमच्या सासूबाईंच्या आई आहेत, त्यांनाही मळवट भरला। या माझ्या सासूबाई आहेत आणि त्या म्हटल्या की तुझ्या हाताने सर्वांचेच मळवट भरायचे आहेत, त्यामुळे त्यांचा मळवट भरला। हे माझे छोटे दीर आहेत, त्यांचंही चाललं होतं खूप कौतुकाने की वहिनी तुम्हीच मळवट भरायचे आणि सगळ्यांचे व्यवस्थित सगळं कार्य तुम्ही तुमच्या हाताने पूर्ण करायचं आहे। तर त्या प्रत्येक ठिकाणी मला मान देऊन प्रत्येक गोष्टीला पुढे येऊन हे तुम्ही करा ते तुम्ही करा असं सगळीकडे चाललेलं होतं। सर्वांचे मळवट भरून आम्हाला नैवेद्याची तयारी करायची होती। नैवेद्याचंही ताट भरायचं होतं, तेही ताट भरायला सुरुवात केली होती। सर्वांना सांगितलं पटापट आवरा, कारण की पावसाचं वातावरण होतं आणि आभाळ कधी येईल आणि कधी गरजन माहितीच नव्हतं, पण यायलाच उशीर झाला होता। त्याच्यानंतर आमच्या ह्या सासूबाई आहेत, यांची पण आज भेट झाली। चला तुम्हाला आवाज येतो। दत्तोबाच्या लवणात जाऊन देवीचा मान देऊन तिथून आम्हाला बकरवरती घेऊन जायचं होतं। तिथून एक 15 ते 20 मिनिटाचं अंतर आहे। तर आता आम्ही मंदिरावरती आलो आहोत। चला येतात, चला तुम्ही चला येतात। हा तुम्ही जावा वरती, आम्ही वाजवा फक्त। थोडं मागासारखा तुम्ही त्याला दर्शी का रिकामा सोडा। जहाजवाले कुठे
काय झालं? पायऱ्या चढून आम्ही वरती आलो. इथे देवीचा गाभारा आहे आणि इथे आता लाईन लागली होती दर्शनासाठी, तर आम्ही लाईनमध्ये थांबून दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर इथे परड्या वगैरे भरल्या. परड्या भरून झाले की आम्हाला खाली जाऊन स्वयंपाकाची तयारी करायची होती, तर आम्ही सगळं खाली आलो. तर तिथून पुढे आम्हाला इथे कांदे कापणे, भाजीची तयारी, भाकरी असं सगळं करायचं होतं. इथे लाईनीने सगळे पत्र्याचे शेड आहेत. कोणाला ज्यांना कार्यक्रम करायचा आहे ते इथे भाड्याने सगळे शेड करतात. सगळं सामान, सुविधा सगळं काही उपलब्ध होतं वरती. पूर्वी असं काही नव्हतं, पण आता खूपच सोयी झालेल्या आहेत. तर सगळ्याजणी मिळून आम्ही स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात केली होती. घरातून आम्ही मसाले वगैरे सगळे तयार केले होते, पण इथं आल्यानंतर पण सगळं काही स्वयंपाकाची तयारी माझ्याकडेच दिली होती. त्यामुळे मग मी सांगेल तसं सगळेजण करत होते आणि मीही त्यांच्यासोबत काम करतच होते. सगळ्यांनी मिळून केल्यानंतर पटकनच होतं आणि सगळ्याच लेडीज मिळून करत होत्या. त्यानंतर आम्हाला हे पोत होता जुना, तो पोत तिथे आम्ही दिला आणि त्याच्यानंतर हा नवीन पोत बांधायचा होता, तो पोत पण बांधून घेतला. घरातली मोठी सुनबाई म्हटले की सगळीच कामं पटापट करावी लागतात आणि सगळेजण आवर्जून सांगतात. त्यांनाही माहिती आहे की विद्याला सांगितले की विद्या कधी नाही म्हणतच नाही, त्यामुळे सगळे असं हक्काने सांगतात आणि मीही ते करतच राहते. तर भाकरी करायलाही मी बसले होते, म्हटले मी भाकरी करू लागतेच, कारण की 250 भाकरी करायचे होते आणि एवढ्या सगळ्यांना पुरायलाच पाहिजे होत्या त्या, त्यामुळे सगळ्यांनी थोड्या थोड्या केल्या तर होऊनच जातील. म्हटलं 50-50 भाकरी प्रत्येकाने करायलाच पाहिजेत मग. आणि एवढी गर्दी होती अफाट, म्हणजे की जशी काही यात्रेला गर्दी आहे अशीच मंगळवारची गर्दी होती. पाय ठेवायला जागा नव्हती आणि त्याच्यात आभाळही आलेलं होतं. एवढा उशीर झालेला होता, त्यामुळे असं वाटत होतं कधी होईल कधी नाही माहिती नाही आहे. पण आमची तयारी अशी फास्टमध्ये चाललेली होती आणि मला तर खरंच ना खूप असं फास्टमध्ये करायला आवडतंच आणि करते पण मी तसं. आणि करत करत तर व्हिडिओ काढणंही चाललेलं होतं, त्यामुळे सगळ्यांना असं कौतुक वाटत होते की काय बापरे, स्वयंपाक करते, इकडं बघते तिकडं बघते, सगळंच करते आणि त्यातमध्ये व्हिडिओही काढायला लावते. तर गावाकडच्या लोकांना व्हिडिओ काढताना थोडंसं लाजल्यासारखं वाटतं, पण मला काही वाटत नव्हतं. तर मी बिंदासपणे सगळीकडे कॅमेरा हाताला, कोणाच्याही येईल त्यांच्या हातात कॅमेरा देणं आणि त्यांना सांगणं की हे स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्ही फक्त हातात धरा. आणि सगळे कौतुकानेही करतच होते. आणि खरंच सांगायचं म्हणलं तर पाऊस आला म्हणजे आलाच आणि त्यानंतर असा चिखल झाला होता की बापरे, पाय ठेवायला जागा नव्हती. इथे तरी थोडं पाणी कमी दिसते, पण पलीकडच्या साईडला खूपच पाणी झालं होतं. त्यामध्ये आमचा स्वयंपाक झालेला होता, काही लोकांची जेवणं झाली होती, काही लोकांची राहिली होती. पण पत्र्याचं शेड केल्यामुळं सगळंच असं म्हणजे आतमध्ये सुक्कं राहिलं होतं, त्यामुळे बसायला वगैरे जागा होती. पण 4 वाजत आले होते आणि आम्हालाही निघायची तयारी करायची होती, त्यामुळे आम्ही सगळेजण इथे बसलो होतो. अण्णा म्हणत होते की पान खायचं का? मी म्हटलं हो खायचंच आहे की. मग त्यांनी पान एक बनवून दिलं. मला खूप मळमळत होतं, कारण की बसचा प्रवास रात्री केलेला, आता पुन्हा बसने जायचं होतं, पण म्हटलं जायला तर पाहिजेच आहे. मग सगळ्याजण इथं बसून आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या होत्या, कारण की खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो होतो. ह्या माझ्या सासूबाई, त्यांची बहीण, गावाकडच्या सगळ्याच होत्या आणि सगळ्या कौतुक करत असतात नेहमीच माझं. त्यामुळे म्हटलं चला थोड्या वेळ सर्वांशीच गप्पा मारूया. त्यानंतर आमची बस होती, तर आम्ही बसने निघालोत. येरमाळ्यावरून बार्शीला गेलो, तर बार्शीवरून पुणे वल्लभ गाडी होती. तर गाडीने यायला आम्हाला पावसामुळे खूपच उशीर झाला. पहाटे काहीतरी आमचे 3 वाजले होते घरी पोहोचण्यासाठी. फायनली मी घरी आले होते. आणि कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चलो तर फिर बाय बाय.